गुड मॉर्निंग. तर आज आपण प्री न्यू इयर सेशन अनालिसिस करणार आहे आणि बघणार आहे की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. जसं आपण मार्केट बघतोय की मार्केट एक ऑल टाइम हायला आहे आणि मार्केटनं अजून पाहिजे अशी रिट्रेसमेंट केलेली नाही, पण इथे एक डोजी टाईप कॅन्डल बनवल्या आणि त्यानंतर मार्केट रिट्रेस करायला. आता कॅन्डलनं एक्झॅक्टली हाफ वीक पासूनच फॉल म्हणजे हे केले, रिजेक्शन घेतलंय. हे बघा, थोडं वर खाली तेवढं होत राहतंय. हाफ वीकच्या थोडं वर तिथनं रिजेक्शन घेतलं. आता 4 मध्ये जर आपण बघितलं तर 4 मध्ये मार्केटनं काइंड ऑफ हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न बनवलाय. हा, हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न बनवलाय आणि मार्केट ट्राय करायला लागले खाली याचा, पण मार्केटला रिजेक्शन आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर कॅन्डल बघायला लागला 4 आवरच्या, तर मार्केटच्या कॅन्डल रिजेक्शनच्या कॅन्डल बनतात, म्हणजे बायर्स तेवढंच आणि सेलर पण तेवढंच येतात. तर आता आत्ताची जी कॅन्डल आहे ती खाली येऊन म्हणजे EMFच्या थोडं वरून रिजेक्शन घ्यायला लागल्या. आता 1 आवरला जर आपण बघितलं तर 1 आवरला परफेक्ट स्ट्रक्चर आहे. मार्केट हायर हाय बनवत वर गेलं, त्यानंतर हायर लो बनवला, हा एक लो बनवला, त्यानंतर मार्केट लो वर लो बनवत खाली आलं. आता ह्या लो नंतर ह्या रिट्रेसमेंटला एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. टार्गेट इथपर्यंत राहील, कारण जर आपण किंवा असा झोन मार्क जर केला का, तर इथूनच एक इम्पल्सिव्ह बाईंग आली, कॅन्डल रिजेक्शन व्हायला लागलं. तर इथं एक काय म्हणायचं, इथं एक रिट्रेसमेंट होऊ शकते आणि नंतर फॉल येऊ शकते. त्याला आपण टार्गेट इथपर्यंत एक्सपेक्टेड करू शकतो की इथपर्यंत येऊ शकते फॉल, आणि इथंच 4 आवरचा EMA पण आहे. असं हे आत्ताचं आपलं प्लॅनिंग आहे. 30 मिनिटवर जर बघितलं 30 मिनिटवर तर मार्केट 38% रिट्रेसमेंट करायला लागले. येऊ शकते एक फॉल, एक येऊ शकते इथं. 50 मिनिट जर बघितलं, एक स्ट्रक्चर बनले पण मार्केट फॉल करून झाले. आणि काल आपला एक ट्रेड होता, तुम्हाला सांगतो, ह्या रिट्रेसमेंटला इथं ट्रेड होता. त्याचा पहिला स्टॉप लॉस 61च्या वर होता, म्हणजे इथं ट्रेड होता, इथं एक सेकंड होता, स्टॉप लॉस 61च्या वर होता. इथं स्टॉप लॉस आपलं सगळं हिट झालं आणि इथं आपण ठेवायचं स्टॉप लॉस, तर इथं लिक्विडिटी होती, ते आपण मध्येच ठेवला. स्टॉप लॉस सगळं हिट झालं आणि हे दिलं मुवमेंट. बघूया अजून काय मुवमेंट येऊ शकतात, पण आपण जसं प्लॅन केलाय या रिट्रेसमेंटला सेल करायला आणि इथपर्यंत टार्गेट, तेच आपण प्लॅन करू. ओके, थँक्यू.